जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र आज आपल्याला मिरची पिकावरील जे शेंडामर येतो त्याविषयी माहिती सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो, आज 16/8/2025 आज सततधार पाऊस चालू आहे आणि सततधार पावसामुळे हवामानातील वातावरणातील आर्द्रता ही मोठ्या प्रमाणात तिची वाढ होते आणि त्यावेळेस झाडाला सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळत नाही आणि पोटॅशची सुद्धा कमतरता भासते, तर झाडाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते। त्यासाठी शेतकरी बंधूंनो, आपण मागच्या महिन्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये सततधार पडणाऱ्या पावसामुळे मिरचीवरती खूप मोठ्या प्रमाणात शेंडामर आला। त्या सोबत फायटोप्थेराचा सुद्धा झाडावर खूप मोठ्या प्रमाणात अटॅक झाल्यामुळे फळांची सुद्धा सड झाली। ट्रान्सपोर्टमध्ये जो माल 10 दिवस टिकायचा तो 5 दिवसात सडायला लागला। तर त्यावेळी शेतकरी बंधूंनो, मिरचीची खूप मोठ्या प्रमाणात भावात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती। शेतकरी बंधूंनो, सततधार पडणाऱ्या पावसामध्ये तुम्हाला जर शेंडामर रोखायचा असेल तर त्यासाठी तुम्ही सिंजेंटा कंपनीचं रिवर्स हे औषध घेऊ शकता। हे स्पर्शजन्य आहे, सोबत इंडेक्स दोघांचं कॉम्बिनेशन करून फवारणी घ्या किंवा बायर कंपनीचे नेटिओ या औषधीची फवारणी घ्या। यामुळे तुम्हाला वेळीच शेंडामर या रोगांवर नियंत्रण मिळेल आणि जी मालाची तुमची गुणवत्ता खराब होणार आहे तर ती होणार नाही। झाडावरती फायटोप्थेराची जी बुरशी येऊन फळांची सड होईल तर ती सुद्धा थांबेल आणि तुमच्या मालाला जास्तीत जास्त चांगला भाव मिळेल। शेतकरी बंधूंनो, यासाठी आता तुम्ही वेळीच फवारणी घ्या, जेणेकरून तुमच्या झाडावर शेंडामर आणि फायटोप्थेराची बुरशी येणार नाही। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।